सामाजिक कार्यकर्ते व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केल्याच्या निषेधार्थ संघर्ष मार्च। नगर शहरात शिक्षणातील भ्रष्टाचार विरोधात विद्यार्थ्यांचा तसेच देशभरात गाजत असलेल्या पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार आणि अन्यायाविरोधात आज नगर शहरात विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, पालक, संशोधक व शिक्षणप्रेमी नागरिकांच्या सहभागाने संघर्ष मार्च काढण्यात आला। या मार्चची सुरुवात माळीवाडा येथील महात्मा फुले पुतळ्यापासून झाली। त्यानंतर मोर्चा कापड बाजार, चितळे रोड मार्गे दिल्ली गेटपर्यंत काढण्यात आला। सहभागी नागरिकांनी हातात फलक घेऊन शिक्षण व्यवस्था पारदर्शक करण्यासाठी, पेपरफुटी थांबवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली। मार्चमध्ये सामाजिक कार्यकर्ते व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केल्याच्या घटनेच्या निषेधही करण्यात आला। पेपरफुटी प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्य शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा। या आंदोलनाचे आयोजन जिल्ह्यातील विविध पुरोगामी संघटना, शिक्षक, प्राध्यापक, पालक आणि लोकशाहीवादी नागरिकांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले आहे। आयोजकांनी शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला। Zero News, it's news impact.